नमस्कार. मूलभूत गरजा व भौतिक गरजा यांच्यातील हळूहळू भेद हा कमी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला मूलभूत गरजा म्हणजे काय व भौतिक गरजा म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. मूलभूत गरजा म्हणजे मानवी जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्यांना मूलभूत गरजा असं म्हणतात. मूलभूत गरजा या मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या अतिशय प्रमुख अशा गरजा आहेत. परंतु आता हळूहळू जसा जसा विज्ञानाचा विकास होते, मानवाचा विकास होतो, त्यानुसार या मूलभूत गरजा थोड्याशा वाढल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, शुद्ध पाणी, चांगले आरोग्य, विमा ह्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे मोबाईल, इंटरनेट यांचा देखील मूलभूत गरजांमध्ये समावेश होतो. आता आपण भौतिक गरजा म्हणजे काय ते पाहणार आहोत. भौतिक गरजा म्हणजे मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर ज्या गरजा आपल्याला आवश्यक वाटतात त्यांना भौतिक गरजा असं म्हणतात. भौतिक गरजांमध्ये महागडे फोन, महागड्या गाड्या, महागडी घरं, महागडे AC, महागडे फ्रीज इत्यादींचा समावेश असतो. तसेच लग्न कार्यामध्ये अवाढव्य खर्च केला जातो. हे सगळं हळूहळू भौतिक गरजांमध्ये आवश्यक असे वाटतात. भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठमोठी कर्ज देखील घेतली जातात आणि ही कर्ज फेडण्यासाठी डोळ्यांना झापडं लावून कामं केली जातात. प्रसंगी घरातील स्त्रिया देखील बाहेर पडतात आणि त्यामुळे घरातील लहान मुलं, वयोवृद्ध यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होताना दिसतं. दोघेही कामावरून दमून आल्यावर आपल्यासाठी म्हणजे जे घरामध्ये आहे, आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्यासाठी वेळ देणं, त्यांच्याशी संवाद साधणं ह्या गोष्टी हळूहळू कमी कमी होताना आपल्याला दिसतात. जे क्षण उपभोगायचे आहेत, आनंदाचे आहेत, ते आपले राहून जातात. त्यासाठी ज्या आपल्या काळामध्ये आई वडील हे आपल्याशी जीव काऊच्या गोष्टी सांगून आपल्याला भरवत होते, त्याचप्रमाणे आपल्यासोबत लहान मूल होऊन वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होते. ह्या आठवणी आजही कायम आपल्या स्मरणात आहेत. अशा आठवणी आपण आपल्या मुलांना देतो का याचा थोडासा विचार केला पाहिजे. यांत्रिक वस्तू आपण मुलांना देतो, परंतु त्यामुळे मुलं हळूहळू यंत्र होताना आपल्याला दिसत आहेत. ते संवाद विसरले आहेत, व्यक्त होणं विसरलं आहे. हल्लीच्या काळामध्ये साधी राहणी, उच्च विचार हे विचार हळूहळू मागे पडलेले दिसत आहेत. त्यामुळे भौतिक गरजा कोणत्या आणि मूलभूत गरजा कोणत्या हे समजून घेणं आवश्यक आहे. धन्यवाद.